सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव। गणपती बाप्पा मोरया। आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त घरगुती असू दे किंवा सार्वजनिक असू दे गणेश उत्सवाच्या सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। यासाठी लाखोची बक्षीसही देण्यात येणार आहे आणि हे संपूर्ण हा कार्यक्रम जो आहे बक्षीस वितरण सोहळा हा लता मंगेशकर नाट्यगृह इकडे होणार आहे। पण ह्या संपूर्ण गोष्टीसाठी ज्यांनी धुरा सांभाळली होती ह्या सगळे जे परीक्षक होते, ह्या परीक्षकांच्या सोबत जे होते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण टीम काम करत होती ते म्हणजे 146 विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर। या संपूर्ण परीक्षणाच्या बाबत त्यांचं नक्की मत काय, नक्की स्वरूप कसं होतं, मंडळाची त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया काय होती, आपण सर्व आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सचिन मांजरेकर यांची प्रतिक्रिया। सर, काय सांगाल, सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याची धुरा पूर्णपणे तुम्ही सांभाळत आहात, आता झालेलं आहे, सगळं परीक्षणही झालेलं आहे, तर कसा रिस्पॉन्स होता, काय सांगाल आपण? विजयजी, सगळ्यात प्रथम म्हणजे मी खरंच आमदारांचा मनापासून आभार मानेन। इतकी मोठी स्पर्धा, नुसती स्पर्धा जाहीर केल्यानंतर ज्या प्रकारे मंडळांचे अप्रोच होते, मंडळांचं एक आपुलकीने स्वागत होतं आणि ज्या हुरहुरीने त्यांनी भाग घेतला होता। बघा, प्रत्येक मंडळ हे फक्त बक्षिसासाठी काम नाही करत, पण त्यांना एक ऊर्जा मिळते की आमचा आमदार आमच्यासाठी काहीतरी करतोय। साधारणतः 195 मंडळांनी यावर्षी या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये भाग घेतला। गेले 8 ते 10 दिवस माझे सर्व परीक्षक त्या ठिकाणी फिरत होते, प्रचंड चांगला प्रतिसाद त्यांचा मिळाला, आनंदाचं वातावरण होतं, प्रत्येक ठिकाणी माझे परीक्षक जायचे आणि सरनाईक साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही स्पर्धा ही नॉन पॉलिटिकल परीक्षकांच्या माध्यमातून घ्यायची, म्हणून त्या परीक्षकांच्या टीममध्ये 2 डॉक्टर्स म्हणा, 2 आपण ज्याला म्हणूया मूर्तिकार, 2 चित्रकार, 2 असे शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक, असं एक वेगळ्या प्रकारचं अनुकरण केलं होतं आणि सगळ्यांना फ्री हँड दिलं होतं की तुम्ही जा, तुम्हाला जे योग्य वाटतंय, तुम्ही जे ऑब्झर्व करताय, तुम्हाला जे समजतंय ते तुम्ही त्यात मांडा, त्याचे जसे गुणांकन द्या आणि मग त्याच्यामध्ये स्वच्छता आली, त्याच्यामध्ये मूर्तीची ठेवण आली, पूजेच्या साहित्याची ठेवण आली, इथली सुरक्षा व्यवस्था आली, मंडळातले उपक्रम आले, दर दिवशी ते कोणते उपक्रम करतायत, सामाजिक त्यांची बांधिलकी ते वर्षभर कशा प्रकारे निभवत आहेत, अशा अनेक पैलूंचं त्या ठिकाणी संमिश्रण अशी मार्किंग होती आणि त्या मार्किंगच्या जीवावरती काल रात्रीपर्यंत आमचं सगळं परीक्षण संपलेलं आहे। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये लाखोच्या प्राइज आहेत, मंडळाच्या काय रिॲक्शन होत्या, काय सांगाल आपण? खूप सुंदर, खूप सुंदर। सगळेजण पहिली गोष्ट म्हणजे प्रताप सरनाईक या व्यक्तीच्या प्रेमात आहेत आणि ती व्यक्ती जेव्हा काही करते लोकांसाठी प्रत्येक वेळेला लोकांनी स्वागतच केलेलं आहे। त्यामुळे खूप खुश होते की इतकं मोठं प्राइस, पहिलं बक्षीस ₹1,00,000, दुसरं बक्षीस 75,000, तिसरं बक्षीस 50, चौथं 25,000 आणि मग अजून 25 बक्षीसं 10,000ची। त्यामुळे सगळ्यांना एक वेगळा आनंद होता की हे बक्षीस आपल्याला मिळेल आणि त्या निमित्तानं आम्ही सरनाईक साहेबांच्या जवळ जाऊ, एखादा मोठा कार्यक्रम आमचा सन्मान केला जाईल आणि कुठेतरी नातं अजून घट्ट होईल मंडळाचं आणि प्रताप सरनाईक साहेब या व्यक्तिमत्वाचं। हा त्यामागचं मला उत्साह आणि जोश प्रत्येक मंडळात प्रत्यक्ष पाहायला मिळाला। नक्कीच या मीरा भाईंदर शहराचा कल हा कलात्मक कुठेतरी जावा, आमदार प्रताप सरनाईक नेहमीच प्रयत्न करतात। यंदाचं परीक्षण करताना कुठेतरी असं आढळलंय की मीरा भाईंदर शहरामध्येही गिरगाव सारखं सगळ्या गोष्टी अशा दिसतात वगैरे। ऍब्सोल्युटली, इतक्या सुंदर मूर्त्या आणि इतक्या उंच मूर्त्या आणि तेही मीरा भाईंदर शहरामध्ये, हे मलाही थोडंसं वावगं वाटलं। नेहमी स्पर्धा होते, हे काही पहिलं वर्ष स्पर्धेचं नव्हतं, पण या वर्षी सरनाईक साहेबांनी ज्या प्रकारे नियोजन केलं होतं, ज्या प्रकारे आम्हाला सूचना दिल्या होत्या आणि आम्ही ज्या प्रकारे फिरलो, अक्षरशः विजय सर प्रत्येक मंडपामध्ये गिरगावची खेतवाडी, गिरगावची खोताची वाडी असे आम्हाला ते एक्सपिरियन्स आले की इतके उंच उंच मूर्त्या, इतकं सुंदर त्यांचं ठेवण, त्यांची रचना, सुरक्षा व्यवस्था, मंडळामध्ये मुलांची गर्दी, जणू काही मुंबईतूनच ही लोक झेरॉक्स कॉपी करून आपण मीरा भाईंदरला आणलेली आहेत आणि सुंदररित्या असा हा उत्सव गिरगाव सारखा, लालबाग सारखा इथे साजरा होतोय, याची डोही आम्हाला प्रचिती आलेली आहे। नक्कीच समय शेवटी जाता तर एका विषयावरती तुम्हाला विचारू शकतो की पर्यावरणपूरक तुम्हाला काय आढळलं काय या गोष्टीमध्ये? हो, बऱ्याचशे मंडळ म्हणजे जवळजवळ 195 पैकी साधारणतः कमीत कमी 50 मंडळं यांनी पर्यावरणाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीला किंवा आजच्या समाजाला एक कुठतरी त्याचं एक लोभ किंवा आपण ज्याला म्हणू की कुठतरी त्याची प्रचिती करता यावी म्हणून तो प्रयत्न केला होता। काहींच्या मूर्त्या पर्यावरणपूरक साडूच्या होत्या, तर काहींचं संपूर्ण डेकोरेशन, संपूर्ण चित्रण त्यांचं पर्यावरणपूरक होतं। टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून अनेकांनी यावेळी डेकोरेशन केलं होतं आणि एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला आपल्या मीरा भाईंदर शहराला की आता आपण पर्यावरणाचा समतोल सांभाळला पाहिजे, आपली ही ती नैतिक बांधिलकी आहे। धन्यवाद सर। थँक्यू।